नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 27 क्लास 6 मॅथ्स यामधील क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत। यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर 1 to 3 यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। बघा, आता क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत। सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन। फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे y - 5 = 1। या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे। आता या ठिकाणी y - 5 दिलेले आहे। जर या ठिकाणी मायनसची साइन आलेली असेल तर आपल्याला दोन्ही बाजूला ऍडिशन करावी लागणार आहे। देअरफॉर या प्रकारे लिहिणार, देअरफॉर ऍडिंग 5 ऑन बोथ साइड। बघा, आता या ठिकाणी आपण 5 हा नंबरच ऍड का केला, तर या ठिकाणी y -5 लिहिलेले होते, -5 होते म्हणून दोन्ही साइडला आपण 5 हा नंबर ऍड केला। बघा, आता 5 ऍड कसा करायचा। देअरफॉर हा जो y -5 दिलेला आहे तो जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला। काय ऍड करायचं आहे 5 म्हणून +5 केलं, इक्वल टू हा जो 1 नंबर आहे हा जसाचा तसा लिहून घेतला। यामध्ये सुद्धा आपण 5 हा नंबर ऍड केला। बघा, पुन्हा सांगते, आपल्याला या ठिकाणी -5 हा नंबर दिलेला आहे, y -5 आहे। या ठिकाणी 5 च्या आधी निगेटिव्ह साइन होती म्हणून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला 5 हा नंबर ऍड करावा लागणार आहे। म्हणून लिहिलं देअरफॉर ऍडिंग 5 ऑन बोथ साइड। बघा, आता ऍड कसा करायचा, तर y -5 जसा होता तसाचा तसा लिहून घेतला, त्यामध्ये आपण 5 नंबर ऍड केला, +5 लिहिलं, इक्वल टू 1 हा नंबर जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला, +5 केलं, म्हणजे यामध्ये सुद्धा 5 हा नंबर ऍड केला। बघा, आता यानंतरची स्टेप, y -5 +5 जर केले तर 0 मिळतात। -5 +5 जर केले तर या ठिकाणी 0 नंबर मिळतो, म्हणून या ठिकाणी आपण 0 लिहिणार नाही। नंतर लिहिणार आपण इक्वल टू आणि 1 + 5 या दोन्ही संख्यांची जर ऍडिशन केली तर मिळाला 6। म्हणजे या ठिकाणी आपण हे इक्वेशन सॉल्व केलेलं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाली, दॅट इज y = 6। दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत, 8 = t + 5। बघा, आता या ठिकाणी हे इक्वेशन सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे, म्हणून या इक्वेशनला आपण या प्रकारे लिहून घेऊ, t + 5 = 8। ही बाजू या बाजूला लिहून घेतली आणि 8 उजव्या बाजूला लिहून घेतलं। आता बघा, या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे। या ठिकाणी t + 5 दिलेला आहे, +5 म्हणजे पॉझिटिव्ह 5 आहे, म्हणून जेव्हा आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे तेव्हा जर पॉझिटिव्ह साइन आलेली असेल तर आपल्याला त्याच्या अपोजिट क्रिया करावी लागते, म्हणजे सबट्रॅक्शन। ऍडिशनची अपोजिट क्रिया आहे सबट्रॅक्शन, म्हणून लिहिणार आपण देअरफॉर सबट्रॅक्ट, किती नंबर सबट्रॅक्ट करणार, 5 हा ऍड होता म्हणून सबट्रॅक्ट 5 फ्रॉम बोथ साइड। दोन्ही बाजूला आपण 5 हा नंबर सबट्रॅक्ट करणार आहोत। देअरफॉर बघा, आता कसं सबट्रॅक्ट करायचं, तर t + 5 जसा होता तसाचा तसा लिहून घेतला, -5 सबट्रॅक्ट करायचा आहे म्हणून -5 लिहिलं, इक्वल टू 8 नंबर लिहून घेतला आणि -5। म्हणजे या ठिकाणी सुद्धा -5 केले, या ठिकाणी सुद्धा -5 केले, दोन्ही बाजूतून आपण 5 हा नंबर सबट्रॅक्ट केला। पुढची स्टेप बघणार आहोत, t + 5 - जर 5 केले तर 0, 5 - 5 जर केले तर काय मिळतो आहे 0, म्हणजे फक्त या बाजूला डाव्या बाजूला शिल्लक राहिला t, कारण 5 - 5 जर केलं तर 0, 0 आपण लिहत नाही, फक्त शिल्लक राहिला t। नंतर 8 - 5 केले तर 3, म्हणजे या ठिकाणी आपल्याला t = 3 हे आन्सर मिळालं। म्हणजे या ठिकाणी हे इक्वेशन आपण सॉल्व केलं आणि आपल्याला आन्सर मिळालं, ते म्हणजे t = 3। थर्ड एक्झाम्पल बघायचं आहे, 4x = 52। हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे, हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे। सुरुवातीला या ठिकाणी 4x दिलेला आहे, 4x म्हणजेच काय, तर 4 × x आहे, म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे। म्हणून आपल्याला जेव्हा हे इक्वेशन सॉल्व करावं लागणार आहे तेव्हा मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट क्रिया करावी लागणार आहे।
या ठिकाणी 4 हा नंबर x सोबत मल्टिप्लाय आहे, म्हणून इक्वेशन सॉल्व्ह करते वेळी आपल्याला दोन्ही बाजूला 4 ने डिव्हाइड करावं लागणार आहे. देअरफॉर या प्रकारे लिहिणार, देअरफॉर डिव्हाइड बाय 4 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 4 ने डिव्हाइड करणार. बघा या प्रकारे 4x/4 इक्वल टू 52/4. बघा दोन्ही साइडला आपण 4 या नंबरने डिव्हाइड केलं. जर 4 ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी 4 ची टर्म कॅन्सल होणार. या प्रकारे शिल्लक राहिला फक्त x इक्वल टू 52 ला आपल्याला 4 ने डिव्हाइड करायचं आहे. बघा या प्रकारे 52 ला 4 ने डिव्हाइड करणार आहोत. 4 1 जा 4 राहिला 1, पुढचा नंबर होता 2, 4 3 जा 12, 0 0 रिमाइंडर. आन्सर काय मिळालं? 13. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 13. आणि अशा प्रकारे हे इक्वेशन सुद्धा आपण सॉल्व्ह करून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे ती म्हणजे 13. पुढचं एक्झाम्पल आहे 19 इक्वल टू m-4. बघा या प्रकारे आपण हे इक्वेशन लिहून घेऊ. m-4 इक्वल टू 19. या प्रकारे हे इक्वेशन आपण लिहून घेतलं. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. या ठिकाणी -4 नंबर दिलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबर आलेला आहे, म्हणून मायनसच्या अपोजिट क्रिया कोणती तर ऍडिशन. सबट्रॅक्शनच्या अपोजिट क्रिया कोणती तर ती म्हणजे ऍडिशन. म्हणून या ठिकाणी 4 हा मायनस आहे, म्हणून दोन्ही बाजूला आपण 4 ऍड करणार आहोत, कारण या ठिकाणी सबट्रॅक्शनचे साइन आलेलं आहे, त्याच्या अपोजिट क्रिया असते ऍडिशनची. म्हणून या प्रकारे लिहिणार, देअरफॉर ऍडिंग 4 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 4 ऍड करणार आहोत. देअरफॉर m-4 प्लस 4 इक्वल टू 19 प्लस 4. बघा m-4 जसा होता तसाचा तसा लिहून घेतला, त्यामध्ये 4 नंबर ऍड केला. त्याचप्रमाणे 19 नंबर जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला, त्यामध्ये सुद्धा 4 ऍड केला. बघा आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. m आहे तो लिहून घेतला, -4 प्लस 4 जर आपण केले तर आपल्याला 0 आन्सर मिळतं, म्हणून फक्त या ठिकाणी शिल्लक राहिला m. m प्लस 0 म्हणजेच काय तर m इक्वल टू. आता या ठिकाणी 19 प्लस 4 यांची करायची आहे ऍडिशन. या ठिकाणी 19 प्लस 4 जर केले तर आन्सर मिळाला आपल्याला 23. म्हणजे या ठिकाणी आपण इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर मिळालं ते म्हणजे m इक्वल टू 23. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत p/4 इक्वल टू 9. बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी 4 हा जो नंबर आहे हा p ला डिव्हाइड करतो आहे. p/4 आहे, म्हणजेच p ला 4 ने आपण डिव्हाइड केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी डिव्हाइडची क्रिया आलेली आहे. डिव्हाइडच्या अपोजिट क्रिया कोणती तर मल्टिप्लाय, म्हणून आपण दोन्ही बाजूला 4 ने मल्टिप्लाय करणार आहोत. देअरफॉर मल्टिप्लाय बाय 4 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 4 ने मल्टिप्लाय करूया. देअरफॉर जसा नंबर आहे p/4 तसाचा तसा लिहून घेतला, त्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने इक्वल टू 9 ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने. बघा आता या ठिकाणी 4 4 कॅन्सल झाले, या ठिकाणी फक्त शिल्लक राहिला p इक्वल टू 9 4 जा 36. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन सॉल्व्ह झालेलं आहे आणि आपल्याला आन्सर मिळाला आहे ते म्हणजे p इक्वल टू 36. पुढचं एक्झाम्पल आहे x प्लस 10 इक्वल टू 5. बघा आता या ठिकाणी ऍडिशनची क्रिया आलेली आहे. या ठिकाणी क्रिया कोणती आलेली आहे? ऍडिशनची. ऍडिशनच्या अपोजिट क्रिया कोणती? सबट्रॅक्शनची. या ठिकाणी प्लस 10 आहे, म्हणून आपल्याला ऍडिशनच्या अपोजिट क्रिया असते सबट्रॅक्शन, म्हणून सबट्रॅक्ट करावं लागेल 10. देअरफॉर सबट्रॅक्टिंग 10 फ्रॉम बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण 10 सबट्रॅक्ट करणार आहोत. बघा या प्रकारे x प्लस 10 जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला, त्यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे 10 इक्वल टू 5 नंबर लिहून घेतला, त्यातून सबट्रॅक्ट करायचा आहे 10. बघा आता या ठिकाणी x 10 मायनस जर 10 केले तर राहिला 0,
म्हणून 0 आपण लिहिणार नाही. या ठिकाणी फक्त शिल्लक राहिला x इक्वल टू 5 मायनस 10. बघा आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 5 मायनस 10 करायचे आहे. 5 मधून आपण 10 हा नंबर मायनस करू शकत नाही, म्हणून 10 मधून 5 जर मायनस केले तर या ठिकाणी 5 शिल्लक राहिला. परंतु 10 या नंबरला निगेटिव्ह साईन होती, म्हणून या नंबरला सुद्धा निगेटिव्ह साईन आली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं x इक्वल टू -5. पुढचं एक्झाम्पल आहे m-5 इक्वल टू -12. या ठिकाणी मायनसची क्रिया आलेली आहे, निगेटिव्ह साईन आलेली आहे, सबट्रॅक्शनची क्रिया आलेली आहे, म्हणून आपण दोन्ही बाजूला ऍडिशन करणार आहोत. देअरफॉर ऍडिंग 5 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण 5 नंबर ऍड करणार आहोत. देअरफॉर m-5 ही टर्म जशी होती तशीची तशी लिहिली, +5 केले इक्वल टू -12 + 5. बघा दोन्ही बाजूला 5 नंबर आपण ऍड केला. देअरफॉर m-5 + 5 जर केले तर राहिले 0. 0 आपण लिहिणार नाही. इक्वल टू या ठिकाणी -12 + 5 करायचे आहे. जर आपण या प्रकारे नंबर लाईनचा जर विचार केला तर बघा या ठिकाणी -12 नंबर आहे. ऍडिशन करताना नेहमी आपण उजवीकडे जातो. -12 होते, -11, -10, या ठिकाणी -9, -8, -7, -6, -5, -4, -3, -2 या प्रकारे. बघा आता या ठिकाणी -12 + 5 करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं -7. म्हणजे या ठिकाणी m-5 -12 हे जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळालं, दॅट इज m इक्वल टू -7. पुढचं एक्झाम्पल आहे p + 4 इक्वल टू -1. आता या ठिकाणी प्लस साईन आलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्हची क्रिया आलेली आहे, म्हणून दोन्ही बाजूला आपण सबट्रॅक्ट करणार आहोत 4. देअरफॉर सबट्रॅक्ट 4 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण 4 सबट्रॅक्ट करणार आहोत. देअरफॉर p + 4 -4 इक्वल टू -1 -4. आता या ठिकाणी शिल्लक राहिला p, कारण +4 -4 जर केले तर राहिला 0, म्हणून फक्त या ठिकाणी p शिल्लक राहिला. इक्वल टू -1 -4 जर केले तर शिल्लक राहिले -5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर मिळालं, ते म्हणजे p इक्वल टू -5. अशा प्रकारे या ठिकाणी p + 4 इक्वल टू -1 हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळालं, ते म्हणजे p इक्वल टू -5. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 27 यामधील क्वेश्चन नंबर 4 पूर्णपणे सोडवला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.